अंतर्राष्ट्रीय स्तर पर पहचान बनाने वाले ताड़ोबा राष्ट्रीय उद्यान को लेकर चंद्रपुर में 3 दिवसीय ताड़ोबा महोत्सव का आयोजन 1 से 3 मार्च के बीच होने जा रहा है। तो आइए जानते हैं इसके संदर्भ में ली गई पत्रकार परिषद में विस्तार पूर्वक क्या जानकारी दी गई। महाराष्ट्र के सबसे लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प और 90 से अधिक बाघों का निवास स्थान के ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प की ओर से वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन और स्थानिक वारसा इसे बढ़ावा देने के लिए 3 दिवसीय ताड़ोबा महोत्सव का आयोजन किया गया है। वन्य सांस्कृतिक कार्य और मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार ने मुंबई में ताड़ोबा महोत्सव 2024 की घोषणा की। 200 से अधिक बाघों का अधिवास के और बाघों की भूमि के तौर पर प्रसिद्ध चंद्रपुर के विविध स्थान 1 से 3 मार्च इस दौरान भव्य महोत्सव होगा और इसी सिलसिले में शहर के एनडी होटल में पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। इस दौरान जिलाधिकारी विनय गौड़ा जीसी और वन संरक्षक तथा ताड़ोबा के क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर इनकी मौजूदगी थी। इस दौरान वन संरक्षक तथा ताड़ोबा के क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर ने इस आयोजन संदर्भ में जानकारी दी। तो आइए सुनते इस संदर्भ में उन्होंने और क्या कहा। दिनांक 1, 2 व 3 मार्च या 3 दिवसामध्ये चंद्रपूर येथे आपण ताडोबा महोत्सव याचे आयोजन केलेले आहे। सदर महोत्सवाचे आयोजन माननीय वनमंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र वन विभाग, पर्यटन विभाग, महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड, जिल्हा प्रशासन यांच्या सर्वांच्या सहकार्याने होत आहे। या महोत्सवाचा प्रमुख उद्देश म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ज्याप्रमाणे व्याघ्र संवर्धनामध्ये संपूर्ण देशामध्ये एक अग्रणी व्याघ्र प्रकल्प म्हणून समोर येत आहे आणि ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहजीवनाच्या संकल्पनेतून संवर्धन होत आहे, हे मॉडेल जागतिक पातळीवरती जावं हा याच्या मागचा हेतू आहे। तसेच पर्यटनाला वाढ मिळावी, आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्याघ्र पर्यटनाला एक चालना मिळावी, जेणेकरून ताडोबाच्या व्यतिरिक्त सुद्धा जे आपल्याकडे सँक्च्युरीज आहेत, जे वनक्षेत्र आहे ज्याच्यामध्ये वाघांचा अधिवास आहे, त्या क्षेत्रामध्ये सुद्धा भविष्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचे पर्यटन व्हावे, त्याला चालना मिळावी, त्याकरिता टूर ऑपरेटर्स संपूर्ण देशामधले जे या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना इथे बोलावणे, त्यांच्याशी जी स्थानिक आपली इकोसिस्टम आहे टुरिझमची त्यांची चर्चा घडवून आणणे, तसेच व्याघ्र व वन्यजीव संवर्धनाच्या बाबत ज्या काही समस्या, ज्या काही इश्यूज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहेत त्यांच्यावरती चर्चासत्र घडवणे, त्यामधून पुढील वाटचालीचा मार्ग काढणे हा याच्या मागचा उद्देश आहे। तसेच याच्यामध्ये आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याकरिता एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये उद्योग जगतातील लोक सहभागी होणार आहेत आणि संवर्धनाकरिता, वन्यजीव संवर्धनाकरिता कशा प्रकारे उद्योग जगतातील लोक पुढे येऊन मदत करू शकतात आणि इनोव्हेटिव्ह आयडियाजला बळ देऊ शकतात, या दृष्टीने चर्चा त्याच्यामध्ये होणार आहे। तसेच आपल्याकडे जे चांगली काम करणारी मंडळी आहेत, उत्कृष्ट काम झालेले आहेत, तर त्यांचा गौरव याच्यामध्ये करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जो पहिल्यांदाच आपण महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे, तर तो पहिला पुरस्कारसुद्धा या कार्यक्रमामध्ये देण्यात येणार आहे। तर हा सर्व एक या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। या व्यतिरिक्त अनेक स्पर्धा याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आहे, जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांना, सर्व छायाचित्रकारांना याच्यामध्ये भाग घेता येईल। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।